तुम्हाला पण उपवासाला नेहमीची साबुदाणा खिचडी आणि वडे खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी बनवून पहा. परत तुम्ही उपवासाला खिचडी वडे तर विसरूनच जाल. तर त्यासाठी काय करायचं, 1 वाटी साबुदाणा तव्यामध्ये टाकायचं, व्यवस्थित असे 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं. साबुदाणा भाजल्यानंतर बघा छान असा फुलतो. मग लगेच गॅस बंद करून द्यायचा आणि हा साबुदाणा थंड होण्याकरता ठेवून द्यायचा. साबुदाणा व्यवस्थित असा थंड झाला की काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये हा साबुदाणा घालायचा. आता याला झाकण लावायचं आणि मिक्सरला साबुदाणा बारीक करून घ्यायचा. एकदम याची बारीक पावडर करायची, जसे पीठ असतं ना त्याप्रमाणे याची पिठी बनवून घ्यायची. तयार केलेली साबुदाण्याची पीठ लगेच एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. त्यानंतर इथे 2 उकडलेले मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घ्यायचे. आता छोट्या किसणीने हे 2 बटाटे आपल्याला किसून यामध्ये घालायचे. त्यासोबतच यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची, सोबतच कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. तुमच्याकडे जर उपवासाला कोथिंबीर खाता नसतील तर नका घालू, नाही घातली तरी पण चालेल. व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला पाणी न टाकता छान एकजीव करून घ्यायचं, मळून घ्यायचं. आता गरज पडली तर यामध्ये फक्त 1, 2, 3 चमचे पाण्याचा वापर करायचा. तर इथे सुरुवातीला मी 1 चमचा पाणी वापरलं आणि व्यवस्थित असं मळून घेतलं. पुन्हा पीठ जरासं घट्टसर वाटलं, परत एकदा 1 चमचा पाणी घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. छान असं पीठ भिजवून घेतलं. शेवटी थोडंसं तेल टाकायचं, पीठ मळून घ्यायचं. आता यावरती झाकून ठेवायचं 5-6 मिनिटं. 5 ते 6 मिनिटानंतर पीठ काढायचं. पुन्हा हलक्या हाताने व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि आता याचे ना असे छोटे छोटे अशा आकारामध्ये गोळे बनवून घ्यायचे. आता लगेच आपल्याला इथे पोळपट बेलन घ्यायचे, त्यालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं. तयार केलेला एक गोळा घ्यायचा आणि यावरती लाटून घ्यायचा. तर खाली अजिबात चिकटत नाही, पीठ वगैरे लावायची काही गरज नाही. आता बघा लाटून घेतलं, याला साईडला चिरा पडला, त्यामुळे एक गोल आकाराचं भांडं घ्यायचं आणि याला व्यवस्थित असा गोल आकार देऊन घ्यायचा. तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये सुद्धा हे पराठे बनवू शकता. तर असेच आपण हे सर्व पराठे बनवून घेऊया आणि मग एकदमच याला भाजून घेऊया. पोहा इथे मी याचे सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत. आता लगेच याला भाजून घ्यायचं. तर त्यासाठी गॅसवरती तवा ठेवूया. तवा गरम झाला की थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर पराठा टाकायचा. आता दोन्ही बाजूनी तेल लावून हा पराठा व्यवस्थित असा मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचा. अतिशय मस्त आणि चविष्ट असे हे साबुदाण्याचे पराठे तयार होतात. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच बनवून पहा. एकदा जर तुम्ही हे पराठे बनवले ना, परत तुम्ही साबुदाण्याची खिचडी खायला तर विसरूनच जाल. मस्त असे सर्व पराठे आपण भाजून घेतले. हे पराठे तुम्ही दहीसोबत सर्व करू शकता किंवा कोणतीही उपवासाची चटणी बनवून त्यासोबत सर्व करू शकता. तुम्ही पण आता उपवासाला असेच साबुदाण्याचे पराठे बनवून पहा आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि घरगुती भोजनला फॉलो करा. चला बाय बाय.